लोकेशनला भेटले. कशी आहे बघ, चिखला माकलेली म्हणजे लय जुनी चिंबोरी. ही साईज सांगते का ही किती जुनी. कशा आहेत सगळ्या मोठ्या. ह्या कोपऱ्यात 1 ही 2 ही 3 ती 4 तिच्या खाली 2 आहेत बघा. अशा टोटल 7 चिंबोरे भेटलेत आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय गावठी चिंबोऱ्या पकडायला. नदीला पाणी पण थोडा कमी झालं आहे आणि असं थोडा क्लीन वॉटर आहे. जेवढा खदर पाणी असेल ना तर तशी चिंबोरी जास्त भेटते. पण तरी पण संडे आहे, सुट्टी आहे म्हणून आज आलो आहे. तर पग आणलेत सोबत आणि याच्यामध्ये कोंबडीचे मुंडीप आहेत आणि हे आपले पग आहेत. 8 पग आहेत. टॉर्च पण आणले सोबत कारण का जास्त उशीर थांबायचे रात्री. तर जेवढ्या चिंबोरे भेटतील तेवढा आपण प्रयत्न करू जास्त चिंबोरे पकडण्याचा. आणि याच्यात कोंबडीचे मुंडीप आहेत. तर बघू आता फक टाकून घेतो. बघा किती वाजलेत, 6 वाजून 20 मिनटं झालेत. आता तुम्हाला दाखवेन रात्री 9 साडेनऊ पर्यंत थांबू. जर मिळाले तर थांबू, नाही तर मग जाऊ लवकर घरी. आणि जेणेकरून आपण जास्त मोठे चिंबोऱ्याच घेऊ कारण का छोटे चिंबोरे आपण नेहमी सोडून देतो. जी मोठी चिंबोरे असेल तीच घेऊ. तर बघू आज किती चिंबोऱ्या भेटतात आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येईल. तर फ्रेंड्स सगळे फग आपण टाकून घेतलेत आणि आता जो पहिला फग टाकलेला ना त्याला अर्धा तास जास्त झाला असेल. तर आता आपण तो उचलूया कारण का अजूनपर्यंत उजेड आहे खूप. 6:20ला आपण फग टाकायची सुरुवात केलेली. आता वाजलेत 7 कंप्लीट, जवळजवळ 40 मिनटं झाली. तर आपण पहिला फग उचलून बघूया. सध्या तरी काय मिळणार नाही कारण का उजेड आहे. जसा अंधार होईल ना तसे आपल्याला चिंबोऱ्या भेटतील. तर बघू काय भेटतो का. आणि आता आपले टोटल 8 फग टाकून झालेत. 20 मिनटं लागले कारण का पाय वगैरे बांधून नव्हते आणले, इकडेच बांधले. ही नदी आहे आणि तुम्हाला मच्छर दाखवतो कसा चावला आहे. हा बघा, एकटा झाला आहे आज पण. आणि तुम्हाला माहिती आहे रात्री मला एकट्यालाच आवडतं कारण का माझी आणि भूताबितांची अशी ओळख आहे. तर मी काही घाबरत नाही. बघू. तर मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच बोललो का उजेड आहे, पग उचलून घेऊ. ही बघा छोटी चिंबोरी पालाली, छोटी म्हणजे मीडियम साईजची होती. पण काय करणार, एक पगात 2 आलेल्या. जी मोठी होती ना तिच्यावर आपण फोकस केला आहे. आणि हिचा पण स्पीड सांगू नाही शकत काय स्पीडमध्ये पलल ती. ही बघा कशी आहे कडकडीत. हिच्या गावात आणि 12, 13, 14, 15च्या भावात. आता हिला आपण काढू. आहे का ना असली मजा कारण का मित्रांनो पहिल्याच पगात असली मोठी भेटली ना का मग लय म्हणजे लय बरं वाटतं. ही बघा कशी आहे साईज, आहे का नाही. पहिलाच पग, पाणी पण एकदम क्लीन वॉटर आहे बघा. तरी पण भेटले म्हणजे असे 4-5 भेटले तर आपलं काम होईल. मग आपण लवकर जाऊ, 9 वाजेपर्यंत थांबायची काही गरज नाही. 7 वाजलेत, आणखी 1-1.5 तासात आपला काम होऊन जाईल. तर आता हिला काढतो मित्रांनो. आता पिशवी पण नाही जवळ आणली, तर हिला पिशवी घेऊन यायला लागेल, नाही तर मग हिला हातात पकडून फक टाकायला लागेल. तर बघू आता जसा होईल तसा प्रोसेस कंप्लीट करू. याच्या गावात चढू नको भाई भाई भाई, रूप फिडू. सध्या आपण 4 फग उचलले आणि 4 बाकी आहेत कारण का 4 फग लेट टाकलेले. ते थोडं आणखी 7:30 वाजेपर्यंत उचलू आपण. 7 वाजून 10 मिनिट झालेत. 4 फग आपण उचलले, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच चिंबोरी भेटली. मस्त साईज आहे. तर सध्या तरी आपल्याला एक भेटले, आणखी बघू आपण किती भेटतात कारण का अजून उजेड खूप आहे त्याच्यामुळं भेटत नाही. जसा अंधार होईल ना तसं चिंबोरी बाहेर पडतो. बाहेर, मला मराठीत बोलता होता, बाहेर पडतो. तर जास्त चिंबोऱ्या भेटायचा टायमिंग तोच आहे 7:30च्या नंतर. जसा अंधार होईल तसे भेटतील. बघू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, मज्जा येईल. बघा मित्रांनो थोडा अंधार पडला आहे. आणखी एक फग उचलला आपण, 6वा फग या आणि त्याच्यात एक चिंबोरी भेटली बघा. मस्त साईज आहे. पण गेलेली बहुतेक गाड्याचे रिंग आहे ना त्याच्या वर आलेली, त्याला झटका देऊन खाली पाडली. आता बघा कशी धावल, काली कुरकुरीत. तिला फ्लॅश लावून दाखवतो मला कारण का आता अंधार आहे, थोडा कालोख पडेल. हे आंगडे हे कर ग, आंगडं बाहेर घे.
तिच्या गावात पडली 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 पडली. आता ही जी पडली ना तिच्यावर मी फक टाकला आहे म्हणून ती आपल्याला भेटली. आता जोपर्यंत पिशवी ना आणत तोपर्यंत तिला तशीच फागात ठेवू. माझी पिशवी ठेवली, मी पहिला फक उचलत होतो तिकडे. तर आता ही शांत बसेल तर ठीक आहे, आता पिशवी आणता नाही जायची. एक ड्रेस घेऊ, पटकन धावत जाऊ, पटकन धावत जाऊ. इथे बघा, इथे पिशवी आहे, ही इज्जत आहे आणि ती तिकडे आहे त्या भागात. ती जर बाहेर निघली ना जाम फास्ट जाईल. पण बिचारी शांत बसली माझ्यासाठी, वाट बघत बसली इथंच. तर ही दुसरी आणि ही पहिली, ही दुसरी, या दोन. नाही तर तुम्ही बोलाल तिला धरली आणि तिला सोडली परत. आपला जो 7वा फक होता ना त्याच्यात पण 2 आलेत बघा. मीडियम साईज आहे आणि तुम्हाला मी आधीच सुरुवातीला सांगितलेलं छोटी चिंबोरी आपण घेत नाही, जी मोठी साईज आहे तीच घेतो आहे. ती खालची साईज तर आणखी बेस्ट आहे, पण तिला पण सोडू. घेतली तरी चालेल पण नको, होतील मोठे. गो गो बाबा गो. आता बघा यांना सोडायचं आहे ना तर जाणार नाही. एक पडली बाहेर, तर परत तुम्ही डबल फाकात नका येऊ म्हणजे झालं. तर सोडलं त्या ना, एक गेली पाण्यात, दुसरी पण गेली कदाचित, काय माहिती. आणखी बिग साईज भेटली, आणखी एक बिग साईज. लास्ट टाईम ज्यावेळेला फर्स्ट टाईम आलेलो ना आपण या गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या पकडायला, तेव्हा भेटलेल्या. त्याच्यात आता आणखी एक बिग साईज त्याच लोकेशनला भेटले. कशी आहे बघ, चिखला माकलेली, म्हणजे लय जुनी चिंबोरी. ही साईज सांगते का, ही किती जुनी. कसा काम आहे कडकडीत, एकच नंबर. तिला लय गोल गोल फिरवले, तिला जत्रेन आल्यावर का वाटत असं. मागासपासून पगवली नाही बघ, अशी गोल 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 चालवलेली तिला. आकाश पालण्याम बसल्यावर का वाटत असेल तिला आधी, म्हणून ती खुश आहे. एक जागेवर बसून राहिले, तिला बरं वाटतं जरा. काय बरं वाटतं, बरं अख्खा पाय खाला. तर हिला घेतो काढून. बाकीच्या चिंबोऱ्या कुठं ठेवल्या त्या पण माहीत नाही मला. आता कशीच बोलेल, जसा अंधार होईल ना तशा आपल्याला चिंबोऱ्या भेटतील. ही बघा 4थी चिंबोरी. परत 2 बाय छोट्या आलेल्या, त्यांना सोडल्या. तर ही एक आली आता, चांगल्या साईजची आहे. आता पहिल्याच दुसरी उचलणी आपली आणि ही 4थी चिंबोरी आली आपल्याला. आणखी आपले 3 फग उचलायचे बाकी आहेत. आणि आता यांना ठेवायला काय पिशवी पण आणली. तर हिला मी हा फग डायरेक्ट उचलून सोबत घेऊन जातो आणि दुसऱ्या साईडला टाकू आता फग. जसा अंधार होईल ना तसा चिंबोरे जास्त भेटतात. आता वाजले असतील 8 नाही तर 7:45 झाले असतील. बघू आता, जर 4 चिंबोरे भेटलेत आपल्याला, फग उचलून जाऊया घरी 8:30-9 पर्यंत. आपण दुसरीकडे उचलून टाकू आणखी एक वेळ, नंतर मग जाऊ. आता हिला इथे मी लॉक करून ठेवली, जेणेकरून ही आता जाणार नाही. आणि आता आपण फॉगची रशी वगैरे गुंडाळून घेतो. ह्या पण फॉगात मित्रांनो 2 चिंबोऱ्या आलेल्या, कारण का व्हिडिओ पण बनवायला लागते, प्लस आपल्याकडं टॉर्च आहे. आता याच्यातली एक गेली निघून, मोबाईल खिशातून काढेपर्यंत एक गेली. दोन्ही पण सेम साईजच्या होत्या. आता एक गेली, एक भेटली. तर टॉर्च पण हँडल करायला लागते, पगोली एक हातात उचलायची आणि प्लस व्हिडिओ करायला मोबाईल घ्यायचा. हे सगळं एकत्र हँडल करताना थोडासा होतो प्रॉब्लेम, पण आपण व्हिडिओ बनवतो तरी पण. आणि प्लस एकटाच आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत मजा येईल. आता हिला घेतो काढून. ही आपली झाली 5वी चिंबोरी आणि 2च वेळेला फग उचललेत. आता 3री उकवणी करू आणि मग घरी जाऊ. आपल्या गावातले मित्र आलेत, जे आपलेच मेंबर आहेत, रेग्युलर पार्टनर असतात आपले. साहिल आहे, वेदांत आहे आणि सिद्धू भाई आहे. मी इकडनं गपचूप आवाज काढून अशी फाटलेली ना, तिथून मागे चाललेले तिघं पण. काहीतरी हाय बोलतो आहे, मी आवाज देत होतो इकडनं, हॉरर टाईप. थोडी फाटलेली त्यांची, फाडली. हे बघा, हे काय टीव्हीत ना सीझन
उन्हाळा असो का पावसाला असो, उन्हाळ्यात दगडींच्या खालून काढून येतात ना पावसाळ्यात पाण्याने येतात. कशा चिंबोरे भेटतील तर तुम्ही सांगा कसं ब्लॉग बनवायचं. तो एक कुठं गेला पाण्यातनं दिसत नाही बघा एक वाघ आणि दुसरा वाघ. ठेवतील काय असं पाण्यातनं चालत जाऊन. तिथं समोर पगोली आहे बघ. नाही तिकडचं काढून आणलं मी. बारीक मोठी आहे. यश आहे हाताला. सर ठेव परत टाकून. तर तुम्ही रिटर्न इकडं नाही याल का त्या साईडून जाल? हां रिटर्न इकडं नाही याल का त्या साईडून जाल? हां इथे बघ ही दोरी दिसली बघ इथे बघ. गेली का? पगली गुतलेली काय नव्हती. टाकू का? टाक. आणि मी तशी याच्यासाठी टाकली की तो बोलटा बिलटावर बुंद्या बिंद्यातली आली तर आली. तुम्हाला कायच नाही वाटला? तर मित्रांनो हीच एक पगोली आहे जिने आपल्याला 3 वेळेला फक टाकला इथे आणि 3 वेळेला चांगल्या साईजची चिंबोरी दिली. मॅन ऑफ द सिरीजची मानकरी हीच पगोली झाली आज. कारण का जेवढ्या वेळेला आपण फक टाकला आहे ना प्रत्येक वेळेला त्या फकात चिंबोरी आल्या आणि चांगल्या साईजचे आले. 3 वेळेला उचलल्या आणि 3 वेळेला 3 चिंबोरी आल्यात. 2 वेळेला 2 आल्या, एक गेली मोबाईल काढायच्या नादात. तर ही एक चिंबोरी ही आपली 6वी का 7वी चिंबोरी आहे. तर आता फक्त एकच फक राहिला आपला उचलाचा बाकी. आणि पब्लिक पण खाली खूप गेले त्याच्यामुळे चिंबोरी बाहेर निघल म्हणून सांगता नाहीत. कारण का टॉर्चवर चिंबोऱ्या पकडतात भरपूर. 7 का 8 पब्लिक आहे. तर हिला पण घेतो काढून आता. आणि जर नाही काय भेटला तर व्हिडिओ इथेच एंड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटला तर दाखवेन, नाही भेटला तर इथेच व्हिडिओ एंड होईल. बघा मस्त साईज आहे. नंगीमध्ये बोलवतं बघा इकडे 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 करते. मला वाटतं हा भूत आहे भूत. आता वाजलेत किती? मला वाजलेत किती घडी लागते पण दाखवतो. मी बोलेल ना 9:30पर्यंत आपण बघू. तर मला नाही वाटत 9 वाजले असते. कंप्लीट 9ला 2 मिनटं आहेत बघा. आणि कुठे गेली ही 9 वाजताची चिंबोरी. आता आपण निघतोय. बाकी फग उचललेत ते पण तुम्हाला दाखवतो. फग उचलून ठेवलेत. तर ही मित्रांनो आपली शेवटची चिंबोरी आहे. शेवटची म्हणजे एक फग उचलाचा बाकी आहे. आणि हे बघा सर्व फग जुळून घेतलेत. आता आपण निघतोय कारण का बहुतेक तयारी केली आपण घरी जायची. आणि याच्यामध्ये सर्व चिंबोर आहेत. हे बघा मस्त मोठ्या साईजचे आहेत त्या घेतल्या. छोट्यावाल्या सर्व सोडून दिल्या. एक पण छोटी साईज नाही घेतली. तुम्हाला ही आतमध्ये टाकली ना का नंतर दाखवतो म्हणजे समजेल किती चिंबोरे भेटलेत. चणे आणलेले खायला ते पण नाही खाले बघा. हे देखो क्रॅब. नाईट फिशिंग. रेनकोट याच्यासाठी घातला आहे. पाऊस नाही पण मच्छर चावतो आहे म्हणून फुल सेफ्टीसाठी आपण रेनकोट घातला आहे. कारण का मला तर वाटतं गेला कशात मच्छर. असू दे आता एक गेला तर गेला. हे बघा ही आपली 7वी चिंबोरी. आता हिला पण घेतो बघा टाकून याच्यामध्ये. आता एका हातात नाही सर्व हँडल करायला जमत तरी पण जाऊ दे. मी त्याला आधी टाकतो नंतर दाखवतो. ह्या बघा मित्रांनो आपले सर्व चिंबोरे वर येतात. कशा आहेत सगळ्या मोठ्या. ह्या कोपऱ्यात 1 ही 2 ही 3 ती 4 तिच्या खाली 2 आहेत बघा. अशा टोटल 7 चिंबोरे भेटलेत आपल्याला. आणि सगळ्या बिग साईज घेतलेत. छोटी साईज सोडून दिली. ह्या कोपऱ्यात जास्त आहेत. इकडं त्या बघा निघले बाहेर. आता येतील तर वर चढायला तोपर्यंत त्यांना आपण असे पॅक करून घेऊ. तर चला मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतो. एक पगोली राहिले उचलाची. बघू काय भेटला तर दाखवीन नाहीतर मग निघतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट